माझं पूर्ण लक्ष असणार आहे वचनामध्ये. Come on. बोललात का? अच्छा ठीक आहे. तुमच्या आवडीचं सांगतो. शेजारच्याकडे वळून म्हणा, मी छान दिसत आहे. हालेलुया. एसी बद्दल प्रभू येशूचे आभार. पण ह्या एसी मुळे मी झोपणार नाही. कोणीतरी आमेन म्हणेल. कम ऑन. काही लोकांची आठवडाभर झोप होत नाही आणि चर्चला येण्याचं प्रमुख कारण गुपित ठेवून काही लोक चर्चला येतात, कारण त्यांना माहिती असते इथं एसीचा थंडगार हवा, चांगलं वातावरण आणि एक कीबोर्डचा पॅड असा चाललेला असतो. त्या शांत वातावरणामध्ये अगदी गाढ झोप लागते. मी आपल्या चर्चविषयी बोलत नाही. नाही. तुम्ही का हसला मला कळलं नाही. हालेलुया. पण तुम्ही तुमच्या शेजारच्याची जबाबदारी घ्यावी अशी नम्र विनंती आहे आणि तुम्हाला तुमच्या शेजारच्याचा चिमटा घेण्याची पूर्ण परवानगी स्टेजवरून देण्यात येत आहे. आज कोणी झोपू नये. ऑलराईट, वचनामध्ये आपण जाऊया. थोडक्या वेळामध्ये हा संदेश, हे जे वचन तुमच्यासाठी देवाकडून मला प्राप्त झालेलं आहे ते मी ठेवत आहे. वी आर लुकिंग ॲट द सिरीज कॉल्ड द सनशिप सिरीज. पुत्रत्वच्या ह्या सिरीजमध्ये आपण आहोत आणि मी प्रार्थना करत होतो आणि देवाने मला आणखीन एक सेशनसाठी सहायता केली सनशिप सिरीजचा. मे बी मी इथे थांबणार आहे, कदाचित तिथे थांबेन मी. आजचा शेवटचा सत्र घेऊन मी थांबेन सनशिप सिरीजवरती. पुन्हा कधीतरी आपण गहनतेमध्ये सनशिप सिरीजमध्ये आपण जाऊया. आमेन. हालेलुया. सनशिप सिरीजमध्ये आपण आहोत आणि त्याच्या शेवटच्या 17 विषय आज आपण बोलणार आहोत आणि याचा शीर्षक मी दिलेला आहे फर्स्ट बॉर्न. सगळे म्हणा फर्स्ट बॉर्न. या द फर्स्ट बॉर्न, प्रथम पुत्र म्हणा सगळे. प्रथम पुत्र. हा, हालेलुया. जर काय पटलं, जर काय आवडलं मध्ये, तर मोठ्याने हालेलुया, आमेन, येस, टाळ्या. यू कॅन डू दॅट. तुम्ही करू शकता. येस, नो, येस. मागचे लोक. हालेलुया. माझं जन्ने अंकलवर खूप प्रेम आहे. मला तिकडनं खूप प्रोत्साहन मिळतं त्या कोपऱ्यातून. हालेलुया. सो वी आर लुकिंग ॲट द लास्ट सेशन ऑफ दिस सिरीज कॉल्ड सनशिप. पुत्रत्व ह्या विषयावरती शेवटचं सत्र आपण पाहत आहोत आणि त्याला मी शीर्षक दिलेलं आहे द फर्स्ट बॉर्न, प्रथम पुत्र. मागील 3 सत्रांमध्ये आपण पाहिलं की पुत्र होणे किंवा आम्ही देवाचे पुत्र आहोत हे जाणून घेण्यामध्ये आम्हाला किती फायदे आहेत, किती सामर्थ्याने भरलेली ही गोष्ट आहे. हे जाणून घेणं की मी कोण आहे, देवाचा पुत्र आहे. मी हे देखील तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं की तुम्ही वर्शिप लीडर असाल, तुम्ही म्युझिशियन असाल, तुम्ही पास्टर असाल, तुम्ही टीचर असाल, तुम्ही प्रॉफेट असाल, तुम्ही सुवार्तिक असाल, तुम्ही मध्यस्थी करणारे असाल, तुम्ही जे पण असाल ते इथंच. कुठे? इथेच. आणि पृथ्वीपर्यंतच ते सगळं काही सीमित आहे. एकदा आम्ही वर गेल्यानंतर कोणी प्रचारक नाही, कोणी सुवार्तिक नाही. कोणाला सुवार्थ सांगणार आहे वरती? हॅलो, सरदूतांना पकडणार आहे? पकडतो एक दुर्बळ सरदूत आला, त्याला सुवार्थ सांगतो. कोणी सुवार्थिक नाही, कोणी भविष्य वक्ता नाही. कोणाला भविष्य सांगणार आहे? हॅलो, तुमचं भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ जाणणारच तुमच्या समोर आहे.
कोणाला भविष्य सांगणार आहे? भविष्य बघ सगळं समाप्त होणार आहे, परंतु कायमचं जे राहणार आहे ते तुमचं पुत्रत्व आहे. तुम्ही इथेही देवाचे पुत्र, तुम्ही स्वर्गातही कायमचे देवाचे पुत्र राहणार. कोणीतरी आमेन म्हणा. हालेलुया. म्हणून पुत्रत्व ह्याच्या विषयी जितकं होईल तितकं ऐका, जितकं होईल तितकं समजून घ्या, जितकं होईल तितकं त्याच्यामध्ये जे सामर्थ्य लपलेलं आहे ते अवगत करण्याचा प्रयत्न करा. मी किती करोडो रुपयांचा मालक आहे हे जर मला माहिती, तर मी काय काय करू शकतो. येस, हॅलो. जर आज तुम्हाला सांगितलं, अरे इतके वर्ष तू 27 वर्षाचा झालायस, तुला माहित नाही तुझ्या मागे म्हणजे तुझ्यासाठी तुझ्या पूर्वजांनी इतकं सोडून गेलेलं, तुझ्या वाडवडिलांनी किंवा तुझ्या वडिलांनीच म्हणा, इतकं सोडून घे, तुला माहित नव्हतं का? हे घे सगळे कागदपत्र. आणि मग तेव्हा जेव्हा आम्हाला कळेल की मी किती मोठा अब्जोपती आहे, करोडोपती अब्जोपती आहे, मग मी राहीन का त्या झोपडीमध्ये? मग मी राहीन का त्या पत्र्याच्या खोलीमध्ये? मग मी राहीन का तिकडच त्या गल्लीमध्ये जिथून अशी गटार चालली आहे? एक मिस केलं की दुसऱ्याच्यात पाय पडतोच. आम्ही मग राहणार नाही, बरोबर ना? असं कोण आहे का मला सांगा? करोडपती झाला तुम्ही, असं तुम्हाला सांगितलं, तुम्हाला जोडून दिलं, सगळे कागदपत्र तुमच्या नावावरती केली, आणि मग तुम्ही जाऊ दे, राहू दे, आणि मग मी असंच राहतो. असंच कोण नाही करत. बाहेर या त्या स्वप्नाच्या ह्याच्यातून. असं कोणी राहत नाही. म्हणून मी सांगतोय, जर आम्हाला कळतंय की आम्ही कोणाची लेकरं आहोत आणि त्याच्यानंतर आमच्या जीवनामध्ये काय काय घडू शकतं आणि आमचा हक्क काय आहे, आमचे अधिकार काय आहे, ज्यावेळेला आम्हाला हे समजायला लागतं, त्यावेळेला आम्ही त्याप्रमाणे जगायला लागतो. आणि तसं आपलं जीवन बदललंच पाहिजे. आमेन, आमेन, हालेलुया. पत्र्याच्या घराविषयी मी टीका करत नाही, मी पण त्यातूनच आलोय. विसरला मी काय सांगितलं, मी कुठून आलो? लक्षात आहे कोणाच्या? हा, मौ चौ हौ ग व सू, मौलाली चौक, हा, हाऊसिंग सोसायटी, गलिच्छ वस्ती सुधारणा. त्यामुळं कोण वाईट वाटून घेऊ नका, मला कोणाला टीका करायची नाही आहे, परंतु हे मात्र मला नक्की सांगायचं आहे की जर उत्तम ते आपल्याला भेटत आहे तर त्याच्याविषयीची जाण ठेवणं गरजेचं आहे, ते घेऊन त्याप्रमाणे जगणं गरजेचं आहे. कोणीतरी आमेन म्हणे. वी आर लुकिंग ॲट फर्स्ट बॉर्न, प्रथम पुत्राविषयी बायबलमध्ये अनेक वेळेला प्रथम पुत्राविषयी लिहिलेलं आहे. गुगल करा वाटलंच तर, घरी जाऊन आता नाही, तुम्हाला कळेल की किती वचनं कुठं कुठं लिहिलेले आहेत. खास करून जुन्या करारामध्ये जर आपण प्रथम पुत्राविषयी पाहिलं तर प्रथम पुत्राविषयी किती त्यांना आशीर्वाद आहे, किती त्याला गोष्टी प्राप्त होतात, किती महत्व तो जो प्रथम जन्मलेला आहे, त्यातल्या त्यात प्रथम जन्मलेला पुत्र जर आहे तर त्याला किती फायदे, किती धनसंपत्ती, हे अगदी म्हणजे मला अगदी खोलामध्ये जाऊन आज मला सांगता येणार नाही, परंतु पुष्कळ आहे. आणि ते वाचा आणि ते स्वतःसाठी तुम्ही ग्रहण करा आणि स्वीकारा. होय आणि आमेन म्हणा त्या गोष्टीसाठी. आमेन. खूप पुष्कळ आशीर्वाद प्रथम पुत्राला बायबलमध्ये खास करून जुन्या करारामध्ये दिल्या गेलेले आहेत. खूप महत्व दिलं गेलेलं आहे. वडील, मग त्याच्यानंतर पुत्र, फक्त पुत्रच नाही परंतु प्रथम पुत्र, यांना खूप महत्व दिलेलं देवाने हे लावून ठेवलेलं आहे. प्रथम पुत्राचे भरपूर पुष्कळ आशीर्वाद आहेत, त्यापैकी थोडे थोडे आपण बघणार आहोत. बट मला तुम्हाला सांगायचं आहे, गॉड इज इन जस्ट अ क्रिएटर अँड वी अ क्रिएशन. परमेश्वर फक्त निर्माता आणि आम्ही निर्मिती एवढं नाही आहे. गॉड इज इन जस्ट अ प्रोड्युसर अँड वी अ प्रोडक्ट. परमेश्वर उत्पन्न करणारा आणि आम्ही त्याची उत्पत्ती आहोत एवढंच नाही आहे. समजते का? गॉड इज इन जस्ट अ गॉड अँड वी अ वर्शिपर. परमेश्वर फक्त परमेश्वर नाही आहे आणि आम्ही फक्त त्याचे आराधक नाही आहे, तर परमेश्वर एक पिता आहे आणि आम्ही त्याची लेकरं आहोत. आणि आजच्या या सत्रामध्ये काही मिनिटात
काही मिनिटांमध्ये हे देखील आम्ही ग्रहण केलं पाहिजे, स्वीकारलं पाहिजे की आम्ही प्रथम पुत्रा समान आहोत. म्हणा सगळे प्रथम पुत्रा समान. आमेन. निर्गम 4:22-23 मध्ये असं म्हटलेलं आहे. Exodus 4:22-23 मध्ये असं म्हटलेलं आहे, Then say to Pharaoh, this is what the Lord says. Israel is my firstborn son. I told you, let my son go, so he may worship me. But you refuse to let him go, so I will kill your firstborn son. तू जाऊन फारोला सांग, इथे मोशेला म्हणतोय, तू जाऊन फारोला सांग, परमेश्वर म्हणतो इस्रायल हा माझा पुत्र, माझा ज्येष्ठ पुत्र आहे. सगळे म्हणा ज्येष्ठ पुत्र. हा, मी तुला सांगितले की माझ्या पुत्राला माझी सेवा करण्यास जाऊ दे, पण तू त्याला जाऊ देण्यास नाकारले, तर पहा मी तुझा पुत्र, तुझ्या ज्येष्ठ पुत्र जीवे मारीन. निर्गम 4:22-23 मध्ये. मी लास्ट टाइम जेव्हा माझा सेशन घेतला, मी ह्याच्याने शेवट केलेला. मला काय सांगायचं इथे, इस्रायल राष्ट्र, या राष्ट्राविषयी परमेश्वर काय उद्गार बोलतोय माहिती का? जा तू फारो राजा जो आहे, जो इस्रायली लोकांच्या विरोधात जो आहे, ज्याच्यावरती सगळा छळ एक व्यक्ती जी आणत होता, त्याच्या समोर जाऊन उभार आणि त्याच्या समोर उभा राहून तू काय सांग माहिती का? ज्यांचा तू छळ केलास ते माझे कोण आहेत? ज्येष्ठ पुत्र आहे. दे आर माय फर्स्ट. इस्रायल इज माय फर्स्ट बॉर्न. अरे पण ते तर बंदिवानात, ते तर आजारपणात, ते तर बंधनामध्ये, ते तर गरिबीमध्ये, दुपारची भाकर मिळेल तर रात्री मिळणार की नाही माहीत नाही, नीट काम करायला लागलो तरी पण एक चाबकाचा फटका पाठीवरती मिळतोच आहे. मला कोणतरी येतच आणि तो मिस्री सरदार जो आहे तो माझ्या पाठीवरती मारतोच आहे, तो माझ्या पोटात एक लात घालतोच आहे. मी कितीतरी वर्ष असंच जगत आहे. परंतु अशा स्थितीमध्ये असलेल्या लोकांविषयी परमेश्वर जो निर्माता आहे, परमेश्वर जो उत्पन्न करता आहे, परमेश्वर जो पिता आहे, तो अशा लोकांविषयी एक सगळ्यात मोठा उद्गार करतो आणि तो म्हणतो, हे सर्व लोक माझा ज्येष्ठ पुत्र आहे. हालेलुया. तुम्ही ज्या परिस्थितीतून जात आहात, तुम्ही ज्या बंधनामधून आहात, तुम्ही ज्या आजारामधून जात आहात, तुमच्यावरती तुम्हाला असं वाटत असेल की कुठल्या प्रकारचा श्राप तुमच्यावरती आलेला आहे, कोणीतरी तुमच्यावरती जादूटोणा केलेला आहे, कोणीतरी तुम्हाला असं फसवलेलं आहे, कोणीतरी तुम्हाला जॉबवरनं काढलेला आहे, कोणीतरी तुम्हाला तुमचा बिझनेस होऊ देत नाहीये, तुम्ही अशा अडकलेल्या अवस्थेमध्ये आहात, तुम्हाला असं वाटत असेल. परंतु आज एक गोष्ट तुमच्या समोर मी सांगू इच्छितो, परमेश्वर तुमच्याविषयी देखील इस्रायलाप्रमाणे एक उद्गार करतो, तुम्ही माझे ज्येष्ठ पुत्र आहात. हालेलुया. दिस इज पॉवरफुल. हे सामर्थ्यशाली जेव्हा आम्ही समजून घेतो, ह्याच्यामधलं गूढ रहस्य काय आहे हे. यू आर द फर्स्ट बॉर्न. मी आजारी असेल कदाचित, परंतु तरी देखील मी कोण आहे? देवाचा ज्येष्ठ पुत्र आहे. मी बंधनात आहे, माझ्यावर कर्ज असेल, माझ्याकडे पैसे महिना अखेरला उरतच नाहीत, तरी देखील तुम्ही कोण आहात? ज्येष्ठ पुत्र आहात. आमेन. हालेलुया. मला अभ्यास करायचा आहे, कदाचित माझ्याकडनं अभ्यास होत नाही, करत नाही, ही गोष्ट वेगळी. हॅलो. मी कितीतरी वाचायला लागलो परंतु मला हे समजत नाही, असो हरकत नाही. तुम्ही कोण आहात? तरीही देवाचे ज्येष्ठ पुत्र आहात. आणि इथं तुलना बघा कशी आहे. वाय इज गॉड सेइंग लेट माय फर्स्ट बॉर्न गो? माझ्या ज्येष्ठ पुत्राला तू सोड का म्हणतोय? कारण इथं वचन स्पष्टपणे सांगतं. इथे काय म्हटलेलं आहे माहिती का? लेट माय सन गो सो ही मे वर्शिप मी. माझ्या ज्येष्ठ पुत्राला तू सोड म्हणजे ते माझी काय करतील? आराधना करतील. The reason God gave you salvation is not because you want to go to heaven. देवाने तुम्हाला तारण ह्यासाठी दिलं नाही की तुम्हाला स्वर्गाला जायचंय. देवाने तारण आणि सुटका ह्यासाठी दिली जेणेकरून तुम्ही
त्याचे प्रथम पुत्र बनून त्याची आराधना करा. कम ऑन. आमेन. हालेलुया. म्हणून आय सेड लास्ट टाइम, मागच्या वेळेला शेवटी हेच बोलून मी संपवलं की whenever you worship, it reminds you, that worship reminds you, you are the firstborn of God. जेव्हा केव्हा तुम्ही आराधना करता, ती आराधना तुम्हाला सांगत आहे, तू आराधना ह्यासाठी करत आहेस कारण तू देवाचा ज्येष्ठ पुत्र आहेस. Come on. हालेलुया. हालेलुया. मोशेला अब्राहमाला इतके वर्ष लेकरं नव्हती. त्याच्यानंतर वचन सांगतं 23-24च्या अध्यायात, उत्पत्ती 23-24 अध्यायांच्या नंतर जर तुम्ही वाचत गेला तर तुम्हाला कळेल की इतके भरपूर पुष्कळ लेकरं झाली त्याला. पुष्कळ. आणि वचन सांगतं, एका ठिकाणी लिहिलेलं आहे की अब्राहमाने सर्व त्याच्या लेकरांना, मुलांना एकत्र केलं. जुन्या करारामध्ये ती रीत पद्धत होती, आताही घडते कुठेतरी. सगळ्यांना एकत्र केलं आणि सगळ्यांना बक्षिसं दिली. सगळ्यांना दिलं, उत्तम ते दिलं सगळ्यांना. पण वचन सांगतं परंतु इसहाक याला सगळं काही देऊन टाकलं. सर्वात मोठा वाटा, सगळ्यात मोठा वाटा. का माहिती का? कारण इसहाक कोण होता? त्याचा ज्येष्ठ पुत्र होता. इस्माईल नाही. कोणाकोणाच्या तरी मनात चाललेलं आहे, परंतु इसहाकाच्या अगोदर इस्माईल जन्माला आलाय. मी नाही म्हणत नाही, आलाय. पण ज्येष्ठ पुत्र कोण आहे? बिकॉज ही इज द प्रॉमिस्ड चाइल्ड. द वर्ड सेज अबाउट आयझॅक इज द प्रॉमिस्ड चाइल्ड. यू आर अ प्रॉमिस्ड चाइल्ड. तुम्ही देवाचे प्रॉमिस्ड चाइल्ड आहात. तुम्ही देवाच्या अभिवचनाचे पुत्र आहात. जे अभिवचनाचे पुत्र तेच ज्येष्ठ पुत्र होय. कोणीतरी आमेन म्हणेल. हालेलुया. हा, द मीनिंग ऑफ फर्स्ट बॉर्न, ज्येष्ठ पुत्र किंवा प्रथम पुत्र, याचा मूळ अर्थ आपण बघू. हिब्रू भाषेमध्ये फर्स्ट बॉर्न याला एक शब्द आलेला आहे बेकॉर. म्हणा सगळे बेकॉर. बेकार नाही. पाळक साहेब, मुलासाठी प्रार्थना करा. का? बेकार आहे. बेकार नाही आहे, बेकॉर आहे. हो, बेकार आहे. कसं आहे, सोलापूरमध्ये असे आहेत बघा. पाळक साहेब प्रार्थना करावं. काय? लय बेकार आहे, माझा मुलगा लय बेकार आहे. सगळ्यात मोठा आहे घरामध्ये, समजू नये त्याला, काम करावं, पैसे आणावं, द्यावं, काय तर थोडं सिरियसली घ्यावं. बेकार आहे बघा, बेकार नाही आहे. हिब्रू शब्द काय आहे फर्स्ट बॉर्नला? BEKOR. बेकॉर किंवा बेकॉरे असं पण म्हणतात. त्याचा अर्थ काय होतो माहिती का? चीफ. काय? चीफ म्हणजे काय? प्रमुख, नायक, पुढारी. काय? ज्येष्ठ पुत्राचा अर्थ हिब्रू मधून काय येतोय? प्रमुख, नायक, पुढारी. आता काय तर वेगळं मनात आणू नका. मला माहित आहे सोलापूरच्या डोक्यात काय तर चाललेलं असते वेगळं. हा, प्रमुख पर्यंत चांगलं होतं. नायक आणि पुढारी म्हणल्यानंतर असा शब्द हा वापरात आलेला आहे. जाऊ दे, तिकडे जायला नको. परंतु मला काय सांगायचं माहिती का? जर तुम्ही ख्रिस्तामध्ये, तुम्ही जर ख्रिस्तामध्ये किंवा आत्म्यामध्ये आजचे इस्रायल आहात, तर तुमच्याविषयी परमेश्वर म्हणत आहे की तुम्ही प्रथम पुत्र, ज्येष्ठ पुत्र आहात. आणि ज्येष्ठ पुत्राचा अर्थ इब्री भाषेमध्ये होतो की तुम्ही चीफ आहात, तुम्ही प्रमुख आहात. आय वॉन्ट टू टेल यू, यू आर नॉट द सेकंड बेस्ट. मला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही सेकंड बेस्टला मी कसं म्हणणार, 2 नंबर आहे तुम्ही. दुय्यम. तुम्ही दुय्यम नाही आहे. हो, म्हणा शेजारच्याला, मी दुय्यम नाही आहे. बरं, त्याला म्हणा तुझं माहित नाही, मी दुय्यम नाही आहे. हा, नाही आहे. गॉड हॅज मेड यू चीफ. देवाने तुम्हाला प्रमुख बनवलेलं आहे. हालेलुया.
फर्स्ट बॉर्न इज द वन हू ओपन्स द वूम्ब ऑफ द मदर. प्रथम पुत्र, ज्येष्ठ पुत्र तो आहे जो आपल्या आईची उदर सगळ्यात पहिल्यांदा उघडतो. उदर उघडतो फर्स्ट. सायन्स पण म्हणतं, पण वचन पण सांगतं. निर्गम 13:12 मध्ये असं म्हटलेलं आहे, तेव्हा उदरातून निघालेला प्रथम पुरुष व जनावरांच्या पोटचा प्रथम वत्स यांना परमेश्वरासाठी वेगळे करावे. हु इज द फर्स्ट बॉर्न? प्रथम पुत्र, ज्येष्ठ पुत्र कोण आहे? असा त्या स्त्रीला, ज्या पत्नीला, ज्या महिलेला आतमध्ये तिच्या जे उदर आहे, आयुष्यात सगळ्यात पहिल्यांदा ते उदर उघडतो, तो कोण आहे? प्रथम पुत्र आहे, ज्येष्ठ पुत्र आहे. आणि जर परमेश्वर तुम्हाला आणि मला प्रथम पुत्र, ज्येष्ठ पुत्र म्हणत आहे, याचा अर्थ काय माहिती का? जिथं अंधार आहे, ज्या ठिकाणी कधीच अगोदर प्रकाश गेलाच नाही, जे ठिकाण कधी उघडलंच नाही, तुम्ही कारणीभूत बनाल त्या ठिकाणी प्रकाश आणण्यासाठी, ते ठिकाण उघडण्यासाठी, त्या प्रकारचा आशीर्वाद मिळण्यासाठी. हालेलुया, आमेन. You will be the one opening up avenues who never have opened before. तुम्ही असे ठिकाण मोकळे कराल, अशा ठिकाणी जिथं ह्या अगोदर अंधारच होता, परंतु तुम्ही कारणीभूत व्हाल त्या ठिकाणी प्रकाश आणण्यासाठी. हालेलुया, आमेन. म्हणून प्रत्येक ठिकाणी पाळक पोहोचू शकत नाही. तुम्ही ते प्रथम पुत्र आहात. ज्या ठिकाणी सुवार्ता पोहोचायची आहे तिथे पोहोचणार. अजूनही सोलापूरच्या ज्या एरियामध्ये सुवार्ता नाही गेली तिकडे सुवार्ता जाणार. कोणीतरी आमेन म्हणा. कसं 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 सुवार्तिक घेऊन जातील, हो, पण त्याचा गुज आज समजून घ्या. कसं जाणार आहे माहिती का? जेव्हा एक प्रथम पुत्र त्या ठिकाणी जाईल, तिथे जिथे अंधार आहे त्या ठिकाणी प्रकाश आणणारा तो ठरेल. तो आहे प्रथम पुत्र. कोणी आमेन म्हणेल? हालेलुया. वूमचा आणखीन एक अर्थ, उदरचा आणखीन एक अर्थ होतो नवीन सुरुवात, न्यू बिगिनिंग्स. त्याचा आणखीन एक अर्थ आहे वूमचा. उदरचा आणखीन एक अर्थ काय आहे? नवीन सुरुवात, नवीन काहीतरी जन्म घेणे. तुम्ही असे लोक ठराल जे ज्येष्ठ पुत्र आहात देवाचे. तुमच्याद्वारे नवीन गोष्टी उत्पन्न होतील, घडत जातील. कोणी आमेन म्हणेल? कधीच घडलं आमच्या घराण्यात असं कधी झालं नाही. किती वेळा मी ऐकलेलं आहे आणि तुम्ही पण ऐकलेलं असाल. पिकलेले केसाचे लोक जे आहेत त्यांनी तर पुष्कळ वेळा ऐकलेले. असं ते म्हणतात की त्यांनी ऐकलेलं असतं, आमच्या घराण्यात असला कोण निघाला नाही बघा. हॅलो, अजून एक शब्द आहे, आमच्या अख्ख्या खानदानात कोण भेटलं नाही असलं. कुठनं आला की यांनी काय, हे नाही, हे आमचं रक्तच नाही म्हणतात. म्हणजे अशा म्हणजे चिरडीस आणतात ना काही जण, अशा चिरडीस आणतात हे तोंडातनं निघून जाते. कुठलं आहे की बघा पास्तरीने, हे नाही बघा आमच्या रक्तातला, हे आमच्या खानात असलं नाहीये म्हणतात. म्हणा हो, असला खानदानात, परिवारात, पिढीमध्येच कोण नसणार आहे, असा तो मी असणार आहे. माझ्याद्वारे काहीतरी नवीन आणि उत्तम घडणार आहे. मी देवाचा ज्येष्ठ पुत्र यासारखा आहे. कोणी आमेन म्हणेल? ओ हालेलुया. लवकर संपवतोय मी आज, लवकर संपवतोय, डोंट वरी. निर्गम 13:1 आणि 2 मध्ये म्हटलेलं आहे, मग परमेश्वराने मोशेला सांगितले, इस्रायल लोकांमध्ये मनुष्य व पशु या दोहोंच्या प्रथम जन्मलेल्या म्हणजे उदरातून प्रथम बाहेर आलेल्यांना माझ्यासाठी पवित्र म्हणून वेगळे ठेव. म्हणा सगळे, वेगळे ठेव. ते माझे आहेत.
बेखमीर भाकरीचा सण. किती लोक घरामध्ये भाऊ बहीण असतील, भाऊचं मला माहित नाही, कारण मला एक बहीण आहे, त्यामुळे मी सांगतो. कोणतरी खाऊ दिला, चॉकलेट दिलं, बर्फी आणली, लगेच जायचं. तो भाऊ काय करते माहिती का, हे माझं आहे, वेगळं ठेव. काय म्हणते, वेगळं ठेव, माझं आहे, मी जेव्हा खाईन तेव्हा खाईन. मग ते फ्रीज 10 वेळा फ्रीज उघडते, 10 वेळा. ती बहीण बाजूला ठेवलेली असती आपलं स्वतःचं, भाऊ आपला खाऊन मोकळा. मुलं तशीच असतात. घेतलं की भका खाऊन सगळंच संपायचं. मुलींचं तसं नसतंय, थोडं 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 खायचं आणि ते ठेवून टाकायचं. मग भावाने आपला भाग खाल्लाय आणि 10 वेळा फ्रीज उघडताय आणि काहीच दिसत नाही त्याला, तेच दिसतंय. मग मागणं आवाज येत आहे, ते वेगळं ठेवलेलं आहे, माझं आहे. आई पण ओरडती, हात लावू नको, ते वेगळं ठेवलेलं आहे. कळतं ना, वेगळं ठेवलेलं जे आहे ना, त्याचं महत्वच खूप वेगळं आहे. हॅलो, त्याचं महत्व खूप वेगळं आहे. जे वेगळं करण्यात आलेलं आहे, जे वेगळं ठेवण्यात आलेलं आहे, पहा त्याच्यामध्ये तिखट, मीठ किंवा गोड जर असेल तर ते 1 किलो केक मधून असा केक बाजूला करून, तेच केक आहे, त्याच ओव्हनमध्ये झालंय, तेवढंच भट्टीत आहे, तेवढंच साखर, तेवढंच बेकिंग पावडर, सगळं तेवढंच आहे. परंतु वेगळं करून ठेवला म्हटल्यानंतर ते वेगळं होऊन जात आहे, अगदी स्पेशल होऊन जात आहे, एकदम अगदी स्पेशल होऊन जात. ते पाहिजे. आदामा, सगळ्या झाडांची फळं तू खाशील, पण ते जे आहे ना, सगळं सोडलं, शैतान तिकडंच. हॅलो, सगळं सोडलं, तिथंच बसला बरोबर. हे देव खोटं बोलायला लागला. जे वेगळं करण्यात आलेलं आहे ते विशेष करण्यात आलेलं आहे. आणि ह्या वचनाप्रमाणे लक्षात घ्या, देव म्हणतो जे प्रथम पुत्र आहेत त्यांना वेगळं ठेव. यू आर सेपरेटेड बिकॉज यू आर स्पेशल. तुम्ही वेगळे ठेवण्यात आलेले लोक आहात. तुम्ही ज्येष्ठ पुत्र सारखे, म्हणजे तुम्ही वेगळे ठेवण्यात आलेले लोक. तुम्ही वेगळे ठेवण्यात आलेले म्हणजे तुम्ही खास विशेष लोक आहात. मला वाटलं कोणतरी आमेन म्हणेल. वचन सांगतं, इंग्लिशमध्ये म्हटलंय, कॉन्सिक्रेट टू मी ऑल द फर्स्ट बॉर्न. कॉन्सिक्रेट, अगदी पूर्णपणे, ह्यांचा आता काही संबंधच नाही, असं वेगळं करून ठेव. एनिवे, समजेल रे तुम्हाला? सो आय वॉन्ट टू ऑल्सो टेल यू, फर्स्ट बॉर्न्स बिलॉंग टू गॉड. इथं काय म्हटलेलं आहे? Consecrate to me all the firstborn, whatever is first to open the womb among the people of Israel, both of man and the beast, is mine. वचन काय सांगतं इथे? इस्रायल लोकांमध्ये मनुष्य व पशु या दोहोंच्या प्रथम जन्मलेल्या, म्हणजे उदरातून प्रथम बाहेर आलेल्यांना माझ्यासाठी पवित्र म्हणून वेगळे ठेव, ते माझे आहेत. परमेश्वर काय म्हणतो? प्रथम ज्येष्ठ पुत्रांविषयी, प्रथम जन्मलेल्यांविषयी, हा, दे आर माइन. हलकं घेऊ नका या गोष्टीला. देव तुमच्याविषयी काय उद्गार बोलतोय? तुम्ही माझे आहात. लवकर घरातले बोलत नाहीत. हॅलो, खरंय, माझ्या घरात सगळं चांगलं आहे. हा, हॅलो, लगे उगी इकडं तिकडं पिना जोडत बसू नका. बट अशी लोकांची अशी स्थिती झालेली आहे, परिवार, मित्र, कामावरचे लोक, फ्रेंड सर्कल, जॉब मधले असणारे लोक,
अवतीभोवती असलेले लोक ते कधी असं उद्गार म्हणत नाहीत, परंतु ज्याने तुम्हाला उत्पन्न केलं, जो तुमच्याविषयी असे उद्गार म्हणतो की तुम्ही माझे ज्येष्ठ पुत्र आहात, तो काय म्हणतो? तुम्हाला वेगळं ठेवलेलं आहे, तुम्ही माझे आहात. हालेलुया, हालेलुया. वेगळं ठेवलंय, तुम्ही माझे लोक आहात. फर्स्ट बॉर्न्स बिलॉंग टू गॉड. कल्पना करा, मी उत्पत्तीमध्ये होतो, आदामाविषयी आपण बोलत होतो. ॲडम इज द फर्स्ट मॅन. ॲडम इज द फर्स्ट मॅन. आदाम हा प्रथम मनुष्य. बट जीसस इज द फर्स्ट बॉर्न. वचनामध्ये आहे, वाचू आपण. आदामाविषयी बायबल सांगतं की तो प्रथम मनुष्य. नवीन करारामध्ये येशूविषयी सांगितलेलं आहे, तो प्रथम पुत्र. दोघांमध्ये खूप साम्य आहे. अगोदर पण घेतलंय मी हा संदेश, त्यामध्ये जास्त नको जायला. बट अंडरस्टँड, ॲडम इज द फर्स्ट मॅन, जीसस इज द फर्स्ट बॉर्न. आदाम हा प्रथम मनुष्य, येशू हा प्रथम पुत्र, प्रथम जन्मास आलेला. ॲडम वॉज जस्ट अ चाइल्ड ऑफ गॉड इन द स्पिरिट. आदाम हा फक्त देवाचा लेकरू होता, जो आत्म्याच्या द्वारे, म्हणजे त्याच्यावरती आत्म्याची फुंकर झाली. कसं झाला आदम निर्माण? तयार कसा झाला? माती घेतली, चिखल आणि आकार दिला, आणि वचन सांगतं देवानी त्याच्या नाकपुड्यात श्वास फुंकला. श्वास फुंकला. काय झालं त्यावेळेला? श्वास फुंकला म्हणजे नेमकं काय झालं? व्हॉट हॅपन्ड व्हेन ही ब्रीथ्ड ओव्हर द क्ले? श्वास फुंकला म्हणजे त्याच्यातला थोडासा, सगळे म्हणा थोडासा आत्मा त्या मातीत शिरल्या तो आदाम जिवंत झाला, असं वचन सांगतं. ॲडम वॉज अलाइव्ह व्हेन ही रिसिव्ड अ लिटिल अमाऊंट ऑफ स्पिरिट. किती? थोडा, एवढंसा. आमेन. परंतु येशू ख्रिस्ताचा जन्म थोड्याशा आत्म्याच्या द्वारे झाला नाही, संपूर्ण पवित्र आत्म्यामधून तो बाहेर आला. वचन सांगतं की मरियेवर पवित्र आत्मा उतरून आला. म्हणजे झालं काय माहिती का? मरियेवरती पवित्र आत्मा उतरून आला म्हणजे सर्व मनुष्याचं जे पण काम आहे ते झिरो. आणि त्याच्यानंतर जे काही मरियेतून बाहेर येणार होतं ना, ते पूर्णतः पवित्र आत्म्याच्या द्वारेच बाहेर येणार होतं. म्हणजे येशूचा जन्म पूर्णतः पवित्र आत्म्यामधून झाला. आदामाचा जन्म थोडासा आत्मा मिळून झाला, कणभर. आणि वचन सांगतं की जो पवित्र आत्मा येशूवरती आणि येशूमध्ये, तोच पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला दिलेले आहेत. म्हणूनही मी सांगतो, त्यामुळे सुद्धा मी म्हणत आहे की तुम्ही आणि मी, जसा येशू ज्येष्ठ पुत्र, तसे तुम्ही आणि मी देखील ज्येष्ठ पुत्र आहोत. कोणीतरी आमेन म्हणा. होली स्पिरिट इज द एव्हिडन्स दॅट इवन वी आर द फर्स्ट बॉर्न्स. पवित्र आत्मा ही एक साक्ष आहे आपल्यासाठी की तुम्ही आणि मी देखील आम्ही प्रथम पुत्रा समान आहोत. कारण तोच पवित्र आत्मा तितक्याच प्रमाणामध्ये येशूला मिळाला, तितक्याच प्रमाणामध्ये तुम्हाला आणि मला मिळत आहे. Amen. Let's go ahead. फर्स्ट बॉर्न इजंट फर्स्ट अराइव्ड. मी तुम्हाला सांगितलं, फर्स्ट बॉर्न इजंट फर्स्ट अराइव्ड. प्रथम पुत्र किंवा ज्येष्ठ पुत्र म्हणजे तोच प्रथम जन्माला आला अशातली गोष्ट नाही आहे. आत्म्यामध्ये प्रथम पुत्र याला वेगळं वजन आहे. आत्म्यामध्ये प्रथम पुत्र म्हणजे प्रथम तो जन्माला आलेला आहे असं बिलकुल नाही. स्तोत्रसंहिता 89:27 मध्ये असं म्हटलेलं आहे. Those who are writing down can write down. Psalms 89:27 मध्ये असं म्हटलेलं आहे. Also I will make him my firstborn, the highest of the kings of the earth. दाविदाविषयी परमेश्वर काय उद्गार बोलतोय पहा. मी तर त्याला म्हणजे दाविदाला ज्येष्ठ करीन. थोडंसं मराठीमध्ये एक शब्द
वगळला गेला. मी त्याला काय करीन म्हटले? ज्येष्ठ करीन. पृथ्वीवरील राजात त्याला सर्वश्रेष्ठ करीन. नुसतं ज्येष्ठ करीन म्हणजे उंच केल्यासारखं झालं. पण वचन मूळ अर्थ काय सांगताय माहिती का? आय विल मेक हिम माय फर्स्ट बॉर्न. दावीदाविषयी तो काय म्हणतोय? मी त्याला माझा प्रथम पुत्र, ज्येष्ठ पुत्र बनवेन. दावीद आपल्या बापाचा कितवा मुलगा होता? पहिला तर नव्हता माहितीये, कारण पास्टर फर्स्ट बॉर्न विषय बोलायला लागले. दुसरा, तिसरा, कम ऑन. 8वा, 8th. डेव्हिड वॉज 8th टू हिज फादर. 8वा नंबर. आणि ह्या 8व्या नंबरच्या पुत्राविषयी परमेश्वर काय बोलतो माहिती का? मी तुला ज्येष्ठ पुत्र बनवेन. ओ हालेलुया. लोक तुम्हाला किती पण नंबरला टाकू दे, लोक तुम्हाला किती पण ढकलू दे, लोक तुम्हाला किती पण दाबू दे, जर परमेश्वराने ठरवलं तर तुम्ही ज्येष्ठ पुत्र आहात. फिनिश. इफ आय एम अ फर्स्ट बॉर्न, नोबडी कॅन इरेज दॅट. जर मी ज्येष्ठ पुत्र आहे तर कोणीही त्याला पुसू शकत नाही. हालेलुया. Esau was the firstborn and Jacob was the second. एसाव हा पहिल्यांदा बाहेर आला आईच्या उदरीतून, आणि त्याच्यानंतर कोण आला? याकोब. माहिती आहे ना? Esau was the firstborn, Jacob was the second. Based on the birth sequence, जन्माला येण्याच्या शृंखलेमध्ये एसाव पहिला बाहेर आला, आणि त्याच्यानंतर जी टाच पकडत कोण आला बाहेर? आपला हिरो जेकब, याकोब. बायबल मधला याकोब. हॅलो. तर मी मुद्दाम थोडा हळूहळू घेऊन चाललोय. लक्षात ठेवा, परत एकदा विचारतो तुम्हाला. पहिला कोण बाहेर आलं आईच्या उदरीतून? एसाव. त्याच्यानंतर कोण आलं? म्हणजे जन्मशृंखलेप्रमाणे पहिला कोण आहे? एसाव. दुसरा कोण आहे? आणि तरी देखील अनेक वर्ष झाल्यानंतर, त्याच्याकडून चूक घडल्यानंतर, त्यांनी बापाला फसवल्यानंतर पळून जातो, आणि अनेक वर्षानंतर परमेश्वर त्याला दर्शन देतो आणि म्हणतो, आजपासून तू याकोब नाही तर तू कोण आहेस? कोण आहेस? इस्राईल. आणि मोशेला परमेश्वर म्हणतो, या इस्रायलाविषयी जाऊन सांग, हा माझा प्रथम पुत्र आहे. आम्ही कितीही स्वभावाने याकोब जरी असलो, कितीही स्वभावाने याकोब जरी असलो, जर आम्ही देवाजवळ आलो तर आमच्यातला याकोब मरणार, आम्ही इस्रायल होणार. आणि जर आम्ही इस्रायल आहे तर आम्ही ज्येष्ठ पुत्र आहे. कोणीतरी आमेन म्हणेल. हालेलुया. Adam was the first man, Jesus is called the second man. 1 Corinthians 15:47 मध्ये उघडू नका. 1 करंती 15:47 प्रमाणे आदामाला पहिला मनुष्य म्हटलेला आहे, आणि येशूला काय म्हटलेलं आहे? दुसरा मानव म्हटलेला आहे. पहिला आदाम, दुसरा आदाम असं म्हटलेलं आहे. सेकंड ॲडम, फर्स्ट ॲडम. ॲडम इज फर्स्ट ॲडम. आणि येशूला काय म्हटलंय 1 करंथीमध्ये? सेकंड ॲडम, दुसरा आदाम. आणि तरी देखील ह्याच येशू, ज्याला दुसरा आदाम म्हटलेला आहे, तो कोण आहे खरं पाहता? ज्येष्ठ पुत्र आहे, प्रथम पुत्र आहे. तात्कालिकरित्या, तात्पुरतं कोणाला, कोणी जरी तुम्हाला असं नावं ठेवत असतील, तुम्हाला खाली खेचत असतील ना, आनंद करा, आनंद करा. कारण देवाने तुम्हाला ठरवून टाकलेलं आहे, तुम्ही ज्येष्ठ पुत्र आहात. संपलं, संपलं. नाशिकला जाऊन आलो, एक शब्द शिकून आलो, विषय संपला. नाशिकमध्ये आहे म्हणे, तिथं माहित नाही मला. नाशिक तेच लोक सांगितलं मला. तिथे गेल्यावर विचारलो, मला सोलापूरमध्ये निवांत शब्द फेमस आहे, तसं नाशिकमध्ये एक शब्द आहे, काय? विषय संपला. हो, येशू हा ज्येष्ठ पुत्र आहे, विषय संपला. हॅलो.
तुम्हाला लोक काही म्हणो, तुम्ही ज्येष्ठ पुत्र आहात, विषय संपला. हॅलो, या विश्वासाने आम्ही जगायला पाहिजे. मंडळीने या विश्वासात जगायला पाहिजे. वी आर नॉट मायनॉरिटी, वी आर फर्स्ट बॉर्न्स. मायनॉरिटीला काय म्हणतात मराठीमध्ये? आम्ही अल्पसंख्याक नाही हो, आम्ही ज्येष्ठ पुत्र आहोत. आमेन, हालेलुया, हालेलुया. लक्षात घ्या, हे शेवटची गोष्ट सांगेन मग आपण प्रार्थना करूया. पहिला आदाम, फर्स्ट ॲडम, त्याच्यानंतर येशू आहे. ठीक आहे, पहिला आदाम त्यानंतर येशू आहे. आता वचन सांगतं की हा जो दुसरा आदाम, ज्याला म्हटलेलं दुसरा आदाम, तो जो दुसरा आदाम आहे, तो ज्या वेळेला काही करतो, लक्षात घ्या, पहिला तर आम्हाला माहिती आहे, पहिला आदाम आला, पाप आणि मृत्यू आणलं. करेक्ट? फर्स्ट ॲडम केम, ही इंट्रोड्युस्ड सिन अँड डेथ. पहिला आदाम आला, पाप आणि मृत्यू आणलं त्यांनी. दुसरा आदाम आलाय, त्यांनी जीवन, सार्वकालिक जीवन आणलेलं आहे. पवित्रता, सार्वकालिक जीवन त्यांनी आणलेलं आहे. याचा अर्थ काय होत आहे समजून घ्या. ज्या वेळेला येशूने असं काम केलं, ज्या कारणासाठी त्याला पाठवण्यात आलं, तो दुसरा आदाम जरी असला तर त्याने असं काम केलेलं आहे, त्याच्यामुळे जे पहिल्या आदामाने केलं, जे पहिल्या आदामाने प्रस्थापित केलं, जे पहिल्या आदामाने केल्यामुळे त्याचे परिणाम सगळ्या मनुष्य मात्राला भोगावे लागले, त्याच्यानंतर जो दुसरा आदाम येऊन जे काही असं करतो, ते पहिल्या आदामाचं सगळं काही पुसलं जातं, सगळं काही पुसलं जातं. या संदेशाच्या संबंधामध्ये मला असं म्हणू द्या, whatever the first Adam did, he brought sin and death. But when the second Adam, Jesus, came, he erased the first Adam. जे काही दुसरा आदाम येशू यांनी केलं, त्याने पहिल्या आदामालाच पुसून टाकलं, संपूर्णपणे पुसून टाकलं. मला सांगा, एका रेसमध्ये तू पहिला आला म्हटल्यानंतर काय आहे, काय डोक्यात चालते तुमच्या? आय वॉज टेलिंग माय सेल्फ दिस, आणि म्हणून मी तुम्हाला हे सांगतो. रेसमध्ये रनिंग करतो आपण, हॅलो, शाळेत रनिंग फर्स्ट येते, त्याचा अर्थ काय? सगळ्यांना मागं टाकले. करेक्ट, आय एम वेटिंग फॉर दॅट. 10 पैकी 10 बरं का, परंतु अजून एक परफेक्ट उत्तराची वाट बघायला. अजून काय काय समजतं तुम्हाला? पहिला आला तो सगळ्यांना मारलं, विनर. येस, विनर. हा, काय हायेस्ट प्राइज मिळाला, चलो ठीक आहे, येस, गोल्ड मिळाला. हा, अजून सन्मानास पात्र आहे. करेक्ट. अजून एक खूप साधी गोष्ट विसरायला लागलो आपण, जो पहिला आहे ना, पहिला, त्याच्या पुढे कोणीच नाही आहे. हे समजलं का? जो पहिला आहे, पहिला, त्याच्या मागे सगळे असतील, पण त्याच्या समोर कोणीही नाही. जेव्हा प्रभू येशू दुसरा आदाम बनून आला, त्याने पहिल्या आदामाला पुसलं, तो प्रथम झाला, त्याच्या पुढे कोणीही नाही. नोबडी. आणि लक्षात ठेवा, अजून एक गोष्ट सांगतो आता तुमच्याविषयी. तुम्ही जे आत्मिक इस्रायल, म्हणजे तुम्ही जे प्रथम ज्येष्ठ पुत्रासारखे, तुम्ही जर प्रथम, लक्षात ठेवा, तुमच्यातला जो जुना आदाम आहे, तुमच्यातलं जे जुनं पाप आहे, तुमच्यातलं जे जुनी सवय आहे, ते सगळं पुसण्यात आलेलं आहे. प्रथम म्हणजे प्रथम, त्याच्या पुढे कोणीही नाही. तुमचं सगळं आदामाशी, पहिल्या आदामाशी जुडलेलं जे काही तुमचं आहे ना, ते संपुष्टात आलेलं आहे. तुम्ही आता ख्रिस्ताबरोबर जुडलेले आहात. ख्रिस्त तुमच्यामध्ये आणि तुम्ही ख्रिस्तामध्ये. ख्रिस्त ज्येष्ठ पुत्र, तुम्ही ज्येष्ठ पुत्रासारखे, म्हणजे ज्येष्ठ पुत्रासमोर काहीच नसतं. जो प्रथम असतो त्याच्या पुढे काहीही नाही, फक्त बक्षीस आहे, फक्त पिता आहे आपल्या समोर. Amen. These are the blessings of firstborns.
प्रथम पुत्राचे हे आशीर्वाद आहेत. हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. हालेलुया. अंडरस्टँड. जे प्रथम पुत्र आहेत, माझा संदेश संपलाय. जे प्रथम पुत्र आहेत ते देवाचे आहेत. ते देवाचे आहेत. देवासाठी वेगळे केलेले आहेत. कॉन्सिक्रेट या शब्दाचा अर्थ मेड होली अँड सेपरेटेड. फर्स्ट बॉर्न्स आर टू बी कॉन्सिक्रेटेड फॉर मी, असं वचन जे सांगतं एक्झोडसमध्ये, निर्गममध्ये. त्याचा अर्थ हा होतो की जे प्रथम पुत्र, प्रथम जन्मलेले आहेत, त्यांना पवित्र करून माझ्यासाठी वेगळे ठेवलेले आहे. यू आर नॉट जस्ट सेपरेटेड, यू आर मेड होली अँड सेपरेटेड. तुम्ही फक्त वेगळे केलेले नाही, तुम्हाला पवित्र करून वेगळं ठेवण्यात आलेलं आहे. आय एम लाईक द फर्स्ट बॉर्न. मी ज्येष्ठ पुत्रास समान आहे. कोणीतरी म्हणा, मी ज्येष्ठ पुत्रास समान आहे. आय एम बेकॉर, आय एम बेकॉर, आय एम बेकॉर, आय एम चीफ. मी प्रमुख आहे, मी पुढारी आहे, मी नायक आहे.